रायगडाच्या महाद्वारावरती भगवा दिमाखानं फडकत होता. काही दिवसांपूर्वीच एक थोर पंडित रायगडावरती येऊन दाखल झाले होते. स्वराज्याचं हे गजबजलेलं गोकुळ पाहून हे विद्वत पंडित सुखावून गेले. या स्वराज्याचं हे गोकुळ उभारणारे परमप्रतापी महाराज साहेब शिवाजीराजे आपल्या खाशा खाशा लोकांना घेऊन या पंडितांसमवेत सदरेवर रोज चर्चा मसलत करत होते. कोण बरं हे पंडित? अहो, हे तर साक्षात वेदोनारायण ज्ञान भास्करच. या पंडितांचं नाव होतं विश्वेश्वर भट्ट बिन दिवाकर भट्ट उर्फ गागा भट्ट. काशी क्षेत्राच्या अग्रपूजेचा मान गागा भट्टांच्या घराण्याकडे होता. अपरिमित शौर्य आणि अपरिमित विद्वत्ता यांचा सुंदर मिलाफ या रायगडानं अनुभवला. पदार्थ मात्र तितुका गेला, नुसता देश चिउरला. येणे करिता बहुताला संकट झाले. लोके स्थाने भ्रष्ट झाली, कितेक येथेच मेली. उरली ते मराया आली गावावरी. माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही. घर कराया सामग्री नाही, काय करती. काहीच पाहता धड नाही, विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडिले लोक. 350 वर्षांपूर्वी अशी मरणासन्न अवस्था झालेल्या महाराष्ट्र देशी यवनी अत्याचाराच्या लाटात चहूबाजूंनी उंच उंच उसळायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्राच्या वैभवाची कीर्त अभिमानानं गाणारा देवगिरीवरचा गरुड ध्वज मोडून पडला होता. नजर फिरेल तिथपर्यंत होता अंधार, गभिन्न अंधार. कानावर पडत होते गोरगरीब रयतेचे आक्रोश, गाई वासरांचं हंबरणं आणि माता भगिनींच्या किंकाळ्या. या अशा भयाण परिस्थितीतही पैठणच्या नाथांनी आपल्या तळमळीचा आणि भक्तीचा पोत पाजळून महाराष्ट्र भवानीच्या दरवाजावर मुठी आपटून आपटून तिला साथ घातली. आई जगदंबेचा उदोकार घुमू लागला. दार उघड बये, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. आणि नाथांची हाक बयेनं ऐकली आणि किल्ले शिवनेरीवर अत्याचारी अंधाराचा विध्वंस उडीत सूर्योदय झाला. शिवरायांचा जन्म झाला. महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी गेली 30 वर्ष देव मस्तकी धरून या देशी अवघा हलकल्लोळ माजवला. स्वराज्य स्थापना, धर्मस्थापना करून सुखी राज्य निर्माण केलं. स्वराज्याच्या भगव्या धाकानं यवनी सत्तांची निशाणं अक्षरशः ओरबाडून काढली. सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना. मुष्टीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. अशी विदारक अवस्था पातशाह्यांची झालेली होती. जुलमी पातशाह्यांच्या साम काम दंड आणि भेदाचं उग्र हलाहल सह्याद्रीतल्या या शिवानं लीलया प्राशन केलं आणि स्वराज्याचं रत्न हस्तगत केलं. महाराजांनी केवळ नूतन सृष्टी निर्माण केली. आता या स्वराज्याला हवं होतं स्वतःचं सिंहासन, स्वतःची राजधानी, स्वतःची छत्रचाम्र आणि स्वतःचा अभिषेक्त राजा. रायगडावरल्या मसलतीतून हा विषय निघालाच आणि गागा भट्ट महाराजांना म्हणाले, महाराज, आपण तो रघुकुलाचे वंशज. इतके सुखी राज्य आपण निर्माण केले. मराठेशाहीची सलाबत पातशाह्यांवर बसवली. लक्ष लक्ष घोडदळ सैन्यदळ उभं केलं. मराठी आरमाराचे तो आपण जनक. तरी तुम्हा सिंहासन नाही. यवन राजे तख्ती बैसोनी राज्य करतात, मस्तकी छत्र चामरे धरतात, आणि आपणास छत्र नाही. ये कैसे महाराज? महाराज, आपण तख्ती बैसावे, छत्रपती व्हावे. मराठा राजा वेदमंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित, ध्वज गज राज दोंदुभी विराजित, सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनाधीश्वर झालाच पाहिजे. हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी, प्रजेच्या मनात राजा आणि राजाविषयी शाश्वती निर्माण करण्यासाठी, स्वराज्यातल्या अनेक तरतुदी आणि व्यवहारांसाठी राजानं अभिषिक्त होण्याचं महत्व महाराज चांगलं जाणून होते. आणि मग महाराजांनीही अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. राज्याभिषेक, राज्याभिषेक, राज्याभिषेक. अहो, किती गोड बातमी, साखरेपेक्षाही गोड. आपलं सिंहासन, आपला राजा
आपला छत्रपती, आपला सूर्य आणि आपला चंद्र, ही कल्पनाच विलक्षण होती. आता सुलतानांची मिराजदारी अक्षरशः धुळीला मिळणार. ही बातमी रायगडाच्या माथ्यावरून हसत उधळत खिदळत निघाली. महाद्वाराच्या कमानीतून वाऱ्यापेक्षाही जास्त वेगानं बाहेर पडली आणि स्वराज्यात कस्तुरीच्या सुगंधासारखी पसरली. गडागडावर पोहोचली. राज्याभिषेक म्हणजे राजाचं या भूमीशी लग्नच. राज्याभिषेक होणार म्हणजे अभिषिक्त राजाला राजधानी हवी. पण मग राजधानी कोणती? महाराजांच्या मनात रायगड केव्हाच भरला होता. राजधानीसाठी अतिशय योग्य जागा म्हणजेच दुर्गेश्वर रायगड. कारण गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे, 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही. दौलताबादही पृथ्वीवर चखोट खरा, परंतु तो उंचीने थोडका. दशगुणी रायगड उंच. महाराज रायगडावर बहुत संतुष्ट झाले आणि म्हणाले, हिरोजी, तक्तास जागा हाच गड करावा. रायगडावर गडबड उडाली. राज्याभिषेक. राज्याभिषेक म्हणजे या महाराष्ट्र भूमीचं शिवाजी राजाशी लग्नच. ही भूमी खूप भाग्याची. तिला शिवाजी राजासारखा वर लाभला. महाराष्ट्र भूमीचा लग्न सोहळा थाटामाटातच होणार ना, त्यात काही कमी पडायला नको म्हणून हिरोजी इंदलकरांची धावपळ सुरू झाली. महाद्वारावर शुभमंगल गणराय विराजमान झाले. गडावरल्या घरादारावर तोरणं सजू लागली. विद्वत पंडितांच्या साक्षीनं शुभमुहूर्तावर कुंकवाचं गंध शिंपडलं गेलं. सर्व देवदेवतांना अक्षते गेली. तुळजापुरी भवानीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. कोल्हापूरची अंबाबाई प्रसन्न झाली. जेजुरीच्या खंडेराया भंडाऱ्याने न्हावून निघाला. ज्योतिबावर गुलाल उधळला गेला. पंढरीचा विठोबा जागच्या जागी नाचू लागला. आवातनांची शाही कारकुनांच्या लेखणीतून आनंदानं बेहोश होऊन कागदावर उमटत होती. राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या अनेक ना हजार गोष्टींची रायगडावर आवक चालू झाली. 12 महाल आणि 18 कारखान्यांसह अनेक वास्तू झोकात उभ्या होत्या. पाहुण्या रावळ्यांनी रायगड गजबजायला सुरुवात झाली. इंग्रज टोपीकर तर साक्षात महाराजांचं दर्शन घेण्यासाठीच आले होते. हिंदवी स्वराज्याचं सिंहासन रायगडावर आकार घेत होतं. राजचिन्ह सजत होती. झेंडे, झोळ, पालख्या, मोर्चल, आब्दागिऱ्या, सुवर्णदंड, सुवर्ण कलश, मेणे, अंबाऱ्या, वाण सामान, जड जवाहीर, फुलांच्या राशी, सुगंधी द्रव्य, नजराण्यांची ताटं, शुभलक्षणी घोडे, शुभलक्षणी हत्ती, गायक, वादक, शाहीर, कवी, गोंधळी, वासुदेव, विद्वत पंडित, विविध कलाकार, स्वराज्याचे मंत्री, वकील, सरदार, सुभेदार या सगळ्यांनीच रायगड फुलून गेला, सजून गेला. डोळ्यात साठवून ठेवावं असं मराठी राजधानीचं रुपडं शोभून दिसत होतं. रायगडावर आता विविध धार्मिक विधींना आरंभ झाला. मंगलवाद्य वाजत होती. आऊसाहेबांचा मेणा पाचाडून रायगडावर दाखल झाला होता. कोणत्या शब्दात वर्णन करायचं त्या माऊलीच्या कृतार्थतेचं? आऊसाहेबांनी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वराज्यातल्या हर एक लेकरासाठी आयुष्यभर व्रतवैकल्य केली. त्या साऱ्यांचं आज उद्यापन होत होतं रायगडावरती. महाराज साहेब शहाजीराजे आणि जिजाऊ साहेबांनी पाहिलेल्या स्वराज्याचं स्वप्न आज सुवर्ण सिंहासनावर आरूढ होत होतं. आऊसाहेबांच्या नजरेतून कौतुक आणि आशीर्वाद ओसंडून वाहत होते. त्यांच्या शोभानं स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा डंका दशदिशा वाजवीत होत्या. तो सारा सोहळा आऊसाहेब आपल्या आनंदाश्रूंनी भिजलेल्या नेत्रात साठवून ठेवत होत्या. अधीरल्या पावलांनी रायगडावर सप्तनद्या आणि सप्तसागरांचं जल दाखल झालं होतं. या पवित्र उदकांनी महाराजांना स्नान घडणार होतं. महाराजांच्या सर्वांगावरून ओघळताना त्या सप्तनद्या आणि सप्तसागरांच्या जलांनाही रोमांचित व्हायला झालं असेल नाही? या सप्तनद्यांचं हे जल आणि महाराज यांच्यात काही संवाद झाला असेल का यावेळी? तो ऐकायला किंवा टिपून ठेवायला आमचा इतिहास विसरला. त्याच्या समोरचं ते दृश्य तितकं विलोभनीय होतं की कुणी त्यात गुंगून जावं. एका मागून एक विधी मोठ्या दिमाखात आणि मराठी थाटात साजरे होत होते. आता साजरा होणार होता तो महत्वाचा राज्यारोहणाचा विधी. साऱ्यांच्या नजरा, साऱ्यांचे कान आता राजसभेकडे लागले होते. राजसभेत गर्दी उसळली होती. प्रसन्न वातावरणात, मशालींच्या तांबड्या पिवळ्या उजेडात, सह्याद्रीच्या एका उत्तुंग शिखरावर ही सारी गर्दी देहभान विसरून गेली होती. राजवस्त्रे लेवून महाराज निघाले. ज्या माऊलीच्या प्रेरणेनं ही प्रतिसृष्टी निर्माण झाली, जिच्या असण्यानं या सह्याद्रीतलं हे शिवायन घडलं, त्या माऊलीच्या, त्या जिजाऊ साहेबांच्या चरण स्पर्शाकरता महाराज, महाराणी साहेब सोयराबाई,
आणि युवराज राजे संभाजी निघाले. आऊसाहेबांच्या चरणांवर महाराज नतमस्तक झाले. आऊसाहेबांचा अखंड मायेचा हात शिवबाच्या पाठीवरून फिरला आणि थरथरत्या ओठातून आशीर्वादाचे बोल उमटले. शिवबा, औक्षवंत व्हा, विजयी व्हा, रामराज्य करा. ज्यांनी ज्यांनी हे दृश्य पाहिलं ना ते खरंच खरंच भाग्यवान. उशक काल झाला. आता महाराजांची धीरगंभीर पावलं राजसभेच्या दिशेने पडू लागली. राजसभेत परमोच्च आनंद दाटला होता. हो, पण इतका आनंद कसला कसला? अहो, आनंद स्वर्ग सुखाचा नव्हता की इतर कोणताही नव्हता. हा आनंद होता स्वातंत्र्याचा, हा आनंद होता सार्वभौमत्वाचा, हा आनंद होता शिवराज्याभिषेकाचा. तयासी तुळना कैसी. महाराज राजसभेत पोहोचले. राजसभा तुडुंब दाटली होती. स्वराज्याचं सुवर्ण सिंहासन समोर हसत होतं. राजचिन्ह झळाळत होती. पण महाराजांची नजर मात्र काहीतरी शोधित होती. काय काय सारं काही तर यथास्थित चालू होतं ना. मग महाराजांना काय हवं होतं? काय शोधत होते महाराज? महाराजांना हवे होते त्यांचे बाजी प्रभू. त्यांना हवा होता त्यांच्यावर हक्कानं रुसणारा त्यांचा तान्हा. त्यांना हवा होता सूर्याजी काकडे. त्यांना हवा होता मुरारबाजी. महाराजांची नजर शोधत होती बाजी काका पासलकरांना. त्यांना हवे होते प्रतापराव, त्यांना हवे होते बांदल आणि त्यांना हवे होते शिवाकाशी आणि फुलाजी प्रभू. अहो, कोणाची नावं घ्यायची? सारेच आपले, सारेच जीवा भावाचे. महाराजांना सारे तिथं हवे होते. पण हे सारे स्वराज्य कार्यात आपल्या निष्ठेचं आणि कर्तव्याचं माप ओतून केव्हाच निघून गेले. या साऱ्यांच्या आठवणीनं महाराजांच्या नेत्रकडा त्या सुखद सोहळ्यातही ओलावल्या असतील नाही. महाराज सिंहासनाच्या दिशेनं चालू लागले. वेदमंत्रांचा घोष चारही बाजूंनी उठत होता. महाराज सिंहासनासमोर आले. त्यांनी लवून सिंहासनाला मुजरा केला. राजसभा डोळ्यात प्राण आणून हा सोहळा बघत होती. महाराजांची तेजस्वी मुद्रा प्रसन्न आणि शांत होती. मुहूर्ताची खटका बुडाली आणि सोन्याचा, परमोच्च सुखाचा, अतीव आनंदाचा आणि महाराष्ट्राच्या भाग्याचा तो क्षण उजाडला. महाराज सिंहासनाला पाय न लावता त्यावर आरूढ झाले. आनंदाचा महाकल्लोळ उसळला. नागा भट्टांनी महाराजांच्या मस्तकी छत्र धरलं आणि आपला उजवा हात उंचावीत उच्चारावात त्यांनी आरोळी दिली. महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजाश्वछत्रपती की. सारी राजसभा उचंबळून आली. हजारो कंठातून एकच गर्जना उठली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांवर अविरत पुष्पवृष्टी सुरू झाली. रायगडाच्या तटावरून तोफा धडाडू लागल्या. स्वराज्यातल्या हरेक किल्ल्यावरून एकाच वेळी फांडी धडाधड उडू लागली. खांजा झणाणू लागल्या, मंजिरी किणकिणू लागल्या, डफ कडाडले, संबळ गरजू लागली, शिंग ताऱ्या शिरशिरल्या, गायक गाऊ लागले, भाट आणि चारण स्तुती सुन्न वाहू लागले, सनई चौघडा घुमू लागला. आनंदानं सारं वातावरण कोंदून गेलं. सृष्टी शहारली, सह्याद्री गहिवरला, दाही दिशा धुंद झाल्या. या साऱ्या कल्लोळानं विजापूरकरांची झोप उडाली. दिल्ली बधीर झाली. फिरंगी आणि टोपीकरांवर जरब बसली. जयघोष अखंड अखंड सुरूच होता. आनंदराम संवत्सरे शालिवान शके 1596, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी उषक्काली महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशाह, मराठा बादशहा एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट सामान्य न झाली. सिंहासनाच्या अगदी समोर पूर्व क्षितिजावरले किल्ले तोरणगड आणि किल्ले राजगड सुखावले आणि महाराजांना आशीर्वाद देते झाले. उदयोस्तु, उदयोस्तु राजा, उदयोस्तु.